आपण आतापर्यंत पाटील बायोटेक तंत्रज्ञानातले अनेक पिकं पाहिले, त्यापैकी टोमॅटो आणि ढोबळी मिरची हे आपल्याला बघायचं आहे। शेतकऱ्यांनी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनुसार जी पिकं घेत होते त्यामध्ये उत्पन्न तर कमी येत होतं, परंतु उत्पन्न का कमी येत होतं तर त्यामध्ये रोगांचं प्रमाण आणि किडीचं प्रमाण हे जास्त असायचं। परंतु पाटील बायोटेकने सुचवल्याप्रमाणे संतुलित खतांच्या मात्रा देऊन पाटील बायोटेक तंत्रज्ञान किती यशस्वी आहे की ज्यामुळे टोमॅटो आणि ढोबळी मिरचीमध्ये रोगांचं प्रमाण हे कमी होऊन त्यातून उत्पन्न हे घेत होते। 1 एकर 5 गुंठे मला शेती आहे फक्त, आणि माझी पूर्वी जिऱ्यात शेती होती। जिऱ्यातामध्ये उत्पन्न सापडत नव्हतं, कुटुंबाचा भागत नव्हतं, म्हणून मी नदीहून पाणी आणलं आणि शेती बागायती केली। परंतु पारंपरिक पद्धतीने जे बागायत पिकं होते त्यात ढोबळी मिरची, टमाटो वगैरे असे असायचे, परंतु उत्पन्न फार कमी निघायचं। आणि मग पाटील बायोटेकचं कंपनीचं मार्गदर्शन मिळालं आणि मग मी ग्रीन हाऊस उभं करून ढोबळी मिरचीचं उत्पन्न सुरू केलं। मी आता हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून काही अडचण येत नाही, रोगाचं अगदी नियंत्रण व्यवस्थित वेळेवर होते आणि औषधाचा खर्च फार कमी येतो। आणि काय थोडाफार जो रोग दिसत असेल त्यावेळेला मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून तो रोग अगदी संपुष्टात जातो। त्यानंतर पूर्वी माझे जे पिकं होते ते अगदी गुंठ्यामध्ये फक्त 400-500 किलो उत्पन्न निघायचं। टमाटाचं, मिरचीचं 150-200 निघायचं आणि ती फक्त 70 ते 80 दिवस चालायची। आता ती वर्षभर चालेल अशी तिची परिस्थिती आहे। टमाटो देखील 6 महिने चालतील अशी परिस्थिती आहे। आणि याला कारणीभूत सगळं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान। हे टोटल क्षेत्र आहे 15 गुंठे। आत्तापर्यंत या मिरचीचं वय 5 महिन्यात झालं आहे, 45 दिवसामध्ये चालू झाली आणि या 3.5 महिन्यामध्ये मला 3.5 टन उत्पन्न मिळाले। अजून 6-7 महिने तर ही निश्चित चालणार आहे आणि आता झाडं मोठी झाल्यामुळे ॲव्हरेज वाढणार आहे, तर 12.5 टनापर्यंत अजून ॲव्हरेज जाईल। 15 गुंठ्यामध्ये सरासरी 1 गुंठा 1 टन ॲव्हरेज पडेल अशी अपेक्षा आहे। आता हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे या पानांचा कलर अगदी हिरवा लसलशीत असतो, पानं रुंद असतात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये अशी रुंद पानं नसायची। उंची फक्त गुडघ्या इतकी उंचीची, म्हणजे पाऊण मीटर अर्धा मीटर अशीच असायची। एका झाडाला 5 ते 7च फळं लागायचे, तेवढ्यावर ते झाड संपून जायचं। पण आता इथं एकाच तोडणीला 5-5, 7-7 फळं निघतात आणि पूर्ण निरोगी आहे। त्यानंतर या मिरचीला केवडा, भुरी, थ्रिप्स आणि व्हायरस हे प्रमुख रोग आहेत। तर त्यापैकी या तंत्रज्ञानाची औषधं वापरल्यामुळं भुरीचं नियंत्रण झालंच, पण त्यानंतर व्हायरससारखा जो रोग आहे त्यांनी हा फळ पूर्ण बसत असतो। आतापर्यंत अनेक फळ पाहिलेले आहेत मी, पण इथं बाकी व्हायरस थोडासा दिसला की आम्ही ते एक चॉकलेट असतं त्या कंपनीचं आर्याणा म्हणून, ते फवारल्यानंतर 100% ते झाड चांगलं होतं आहे, बिलकुल अगदी चांगलं उत्पन्न द्यायला सुरुवात होते आणि त्यामुळं उत्पन्न वाढले। टमाटोवर देखील व्हायरस बिलकुल माझ्या आलेला नाही आहे आणि मिरचीवरही नाही आहे। आता हे पाटील बायोटेकचे टेक्निक वापरताना एक मला असा अनुभव आला का औषधं खूप महाग वाटतात, किंमत त्याची खूप असते, पण गुण बाकी परफेक्ट असतो, त्यामुळं पुन्हा फवारणी करायचा खर्च नसतो आणि त्यामुळं पुन्हा खर्च होत नाही। यानंतर आता खताच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीनं खताच्या गोण्या ओतायचं, अगदी 10-10 गुंठ्यामध्ये 5-5, 6-6 गोण्या कायमच ओतायचं। खताचा खर्च तुफान व्हायचा आणि उत्पन्न बाकी नसायचं, ते खतं वेस्टेज जायचे। आता तसं होत नाही आणि 5 किलो ह्युमाल, 2 किलो रिलीजर, 1 किलो कॅलनेट एवढं दर 28 दिवसाला ड्रिंचिंग करून टाकतो। आता हे खतं वापरताना एक लक्षात आलं का खतं पूर्ण पिकाला मिळतात, तेवढीच पिकाची भूक आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। याच्यापेक्षा जास्त टाकू नका आणि बिलकुल त्याला खतही जादा होत नाही, खर्चही जादा होत नाही आणि पांढऱ्या मुळीची वाढ चांगली जोमदार होते आणि पानं सशक्त होतात, फळंही अगदी सशक्त होतात। त्यानंतर आमच्या जमिनीचा पोत पूर्वी तसा अगदी निकस झालेला होता, त्याच्यामध्ये अधिक जमीन तशी निकसच, शेणखतही माझ्याकडे फार अल्प, पण या खता दिल्यामुळे आणि प्रमाणशीर योग्य पाहिजे तेच नेमकं त्यांनी सांगितल्यामुळं अगदी पिकं सुंदर जमलेत आणि खताचा खर्चही फार कमी यायला लागला। आता मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो का त्यांनी असं हे तंत्रज्ञान वापरून कमीत कमी खर्च कसा करता येईल, म्हणजे आपला नफा जादा शिल्लक राहील आणि ते तंत्रज्ञान वापरून उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल। मार्केट भले आपल्या हातात नाही, पण खर्च कमी करणे हे आपल्या हातात आहे आणि आपला ॲव्हरेज जास्तीत जास्त वाढवणे हे बाकी निश्चित आपल्या हातात आहे। म्हणून आपण ते तंत्रज्ञान वापरून आपलं ॲव्हरेज जास्त वाढलं पाहिजे मालाचं। तुम्ही देखील असं शेतकऱ्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे
आणि कोणाला जर अडचण येत असेल काही तर त्यांनी पाटील बायोटेकशी संपर्क करावा. निश्चित तुमचं उत्पन्न वाढेल, तुम्हाला शेती परवडेल. मी या सिमला मिरचीसाठी 2 एकराचा प्लॉट हा निवडला. ही जमीन साधारण मध्यम हलक्या प्रतीची आणि पूर्ण निचरा होणारी आहे. माझ्याकडे शेती 9 एकर शेती आहे. 9 एकर शेती हे वडील पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने करत होते. एक 5-7 वर्षापूर्वी ऊस असायचा शेतीमध्ये, परंतु दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कमी पडायचं, ऊस जळून जायचा, पाटानं पाणी असायचं ऊसाला. मग मी आणि आमच्या भावाने असा विचार केला की आपण पारंपरिक शेती करण्यापेक्षा नवीन पद्धतीनं कमी पाण्यावर आपल्याला काय करता येतं का. परंतु आता पाटील बायोटेक कंपनीचे आदाटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांचं पूर्ण तंत्रज्ञान वापरून ह्या सिमला मिरचीचा पण प्लॉट आणलेला आहे. तर गेल्या वर्षी साधारण आम्हाला 2 एकरामध्ये साधारण 4.5 ते 5 टन 10 दिवसाला माल निघत होता. परंतु आत्ता मला यावर्षी 2 एकरच प्लॉट आहे, परंतु यामध्ये साधारण 9 टनापर्यंत उत्पन्न गेलेलं आहे 10 दिवसाला. तर पूर्वी 2 एकरामध्ये साधारण टोटल एक 4-5 महिन्यामध्ये आम्हाला 2 एकरामध्ये साधारण 60 ते 65 टनापर्यंत उत्पन्न निघालं होतं. परंतु आत्ता हे आमचे आत्तापर्यंत 3 तोडे झालेले आहेत. तर हे टोटल जर हिशोब केला तर असं वाटतं की मिरची साधारण 5 महिने जरी चालली तरी आम्हाला साधारण 80 ते 90 टनापर्यंत उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे. आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं मिरचीच्या क्वालिटीत साधारण पानात आणि साईजमध्ये जर विचार केला तर भरपूर फरक आहे गेल्या वर्षीपेक्षा. मिरची आत्ताची 1 नंबर आहे. साधारण मिरचीला आत्ता साधारण 3 महिने झालेत. मिरची साधारण 3.5 फुटापर्यंत उंचीला आहे. इतकी वाढ झपाट्यानं होती ही केवळ पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळंच शक्य आहे. पाटील बायोटेक कंपनीचं या प्लॉटसाठी ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीज हे वापरल्यामुळं जे रासायनिक खतांच्या मात्रा या कमी प्रमाणात द्याव्या लागलेल्या आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जी काय आपल्याकडे शेती असेल त्यापैकी साधारण अर्धा एकरात म्हणण्यापेक्षा 10 गुंठ्यात जरी पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचा वापरून जर आपल्या शेतीमध्ये प्रयोग करून बघितला तर खरंचच म्हणजे की खर्च कमी आणि उत्पन्न पूर्वीपेक्षा निश्चितच दुप्पट मिळेल असं या प्लॉटवरनं किंवा आम्ही जे 2-3 प्लॉट केलेले आहेत त्यावरून आमच्या तर लक्षात आलं आहे. परंतु जर शेतकऱ्यांनी वापरलं तर निश्चितच त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना पण होईल. या अगोदर मी या शेतीमध्ये पारंपरिक शेती करत होतो. साधारण बाजरी, ज्वारी अशा पद्धतीने पिकवत होतो. त्यानंतर मी या सेडनेटचा हे करून माध्यमातून करून आणि ढोबळी मिरचीचा प्रयोग हा पहिल्यांदा मी केला आहे. साधारण मी 15 ते 20 वर्षापासून ही शेती करतो, पारंपरिक पद्धतीने करतो. पण आज ह्याच वर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार मी आज हे तंत्रज्ञान घेतो आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचे मला अनेक फायदे मिळालेत. जमीनचा सुपीकता राहण्यासाठी आणि माझी जमीन भुरकड आहे, अतिशय हलकट आहे, अशी फार काही भारी काळवट जमीन नाही आहे. आणि आज माझ्या प्रत्यक्ष शेतीवर याचा यूज केला आहे. याची पाण्याचे रुंद, झाडवा, फळाची साईज या सगळ्या गोष्टी माझ्या हिशोबाने योग्य ते आज निर्णय आहे. आणि त्याची उंची, फळाची साईज लहानपासून किंवा सेटिंग सगळ्या गोष्टीचा ह्या तंत्रज्ञानाचा माझ्यासाठी चांगल्यापैकी फायदा झालेला आहे. हा पारंपरिक शेती करताना जे आम्ही रासायनिक अनुदानाने जादा प्रमाणात खतं वापरत होतो त्यापेक्षा पाटील बायोटेकचा आम्ही ह्युमाल, कॅलनेट अशा प्रकारचे खतं वापरून ड्रेंचिंग केलेली आहे. तर त्या ड्रेंचिंग इतर याच्यापेक्षा खर्च आम्हाला फार कमी आलेला आहे. या अगोदर आम्हाला रासायनिक खतं वापरणार कुठल्याही गोण्याच्या गोण्या ओतायच्या आणि त्याचा काही आम्हाला फारसा रिझल्ट मिळत नव्हता. पण आता पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन जादा कसे मिळेल याचं तंत्रज्ञान घेऊन आम्हाला त्याचे फायदे मिळाले. ही पारंपरिक शेती यापूर्वी करत असल्यामुळं ह्या मिरचीची वाढ उंची अतिशय कमी असायची. पण मी पहिल्यांदा ह्या सेडनेटमध्ये 15 गुंठे ढोबळीचा प्रयोग तत्वावर पाटील बायोटेकचं मी हे प्रॉडक्ट वापरत आहे.
त्याची आजपर्यंत माझ्या याची उंची 5 ते 6 फूट उंचीची झाडं झालेली आणि फळांचं देखील झाडाची उंचीच नव्हे तर फळाची साईज ॲव्हरेज या सगळ्या गोष्टी. पण पाटील बायोटेकच्या ह्युमाल कॅलनेट आणि रिरिजर ह्या प्रोडक्ट वापरल्यापासून माझं 1.5 ते 2 पटीने उत्पादन आज मितीला वाढलेलं आहे. आणि हे खतं आणि इतर खर्च या खर्चामध्ये माझी 50% बचत झालेली आहे. जमीन सुपीकतासाठी याचा चांगला फायदा आहे आणि उत्पादन वाढीसाठी फळं फुलं सगळ्या गोष्टीनं सुपीकता चांगल्या पद्धतीने मिळते. माझ्या शेजाऱ्यांनी वांग्याचं प्रोडक्ट घेतलं, मी स्वतः कांद्यासाठी मिरचीसाठी वापरलेलं आहे आणि यापुढे मी भविष्यामध्ये सगळ्या जमिनीवर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरणार आहे आणि सर्वांनी हे वापरावं. शेतकऱ्यांनी चांगले मार्गदर्शन घ्यावं पाटील बायोटेकचं आणि सगळ्यांचं उत्पादन वाढेल, माझंही वाढले. यापूर्वी आम्ही पारंपरिक शेती करत होतो, परंतु आमचे मुख्य पीक टोमॅटो असल्यामुळे तर पारंपरिक पद्धतीने हल्ली रासायनिक खतांची औषधांची बाजार वाढल्यामुळे शेती न परवडण्यासारखी झालेली आहे. पण आज परिस्थिती अशी की मी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान घेतल्यामुळे माझ्या हिशोबाने साधारणपणे एकरी 2000 पेट्या माल निघेल असा एक प्राथमिक माझा अंदाज आहे. आत्तापर्यंत साधारणपणे 1 एकरामध्ये 400 ते 500 पेट्या गेलेल्या आहेत. साधारणपणे फळांची संख्या एक झाडाला 70 ते 80 आहे आणि यापूर्वी जे काही तंत्रज्ञान म्हणजे पारंपरिक करत होतो त्यावेळेस 40-50 फळांच्यावर काही फळ नव्हतं, पण यावर्षी चांगल्यापैकी फळ आहे, टणकदार फळ आहे. आता 3 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. साधारणपणे फळाची जी साईज आहे ती साधारणपणे 4 ते 5 तोडे झालेली आहे. अजूनही चांगल्या प्रकारे अजून 5 तोडे होईपर्यंत चांगली राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे. तर पारंपरिक पद्धतीने करीत होतो तर 4-2 तोडे फार झालं तर सुटसुटीत निघायचे. हे साधारणपणे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे माझ्या हिशोबाने साधारणपणे 8-10 तोडे तरी चांगल्यापैकी टणकदार निघतील. पारंपरिक पद्धतीने साधारणपणे मला एकरी 20,000 रुपये रासायनिक खतं आणि यामध्ये खर्च येत होता. तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे साधारणपणे थोडासा फरक पडलेला आहे की रासायनिक खतांची कमी मात्रा लागते आणि जरी 20,000 रुपये जरी खर्च आला असेल तर परंतु त्या पारंपरिक पद्धतीपेक्षा माझ्या हिशोबाने 100-500 पेट्या जास्त माल निघणार आहे. तर पाटील बायोटेकचे जे काही तंत्रज्ञान आहे ते अतिशय सुधारित आणि दर्जेदार आहे, परवडण्यासारखं आहे. ते वापरल्यावर अतिशय उत्पन्नामध्ये निश्चितच 100% वाढ होते असा मला आत्मविश्वास आहे. पूर्वी जे काही खतं भरपूर टाकायचे पण किती पीक खत ओढतं याचा मला अंदाज नव्हता, पण पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे कमी खतं टाकताना जास्त उत्पन्न निघतं हे प्रयोग सिद्ध झालेला आहे असंही मला वाटतं. अवास्तव खतं टाकून जमिनीचा पोत नास्तिक होत चाललेला आहे, पण हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे जमीनचा पोत सुधारला जाईल, काही कमी होणार नाही असं एक स्वतःला मला आत्मविश्वास वाटतो. भविष्यात आता माझ्यावाली ऊस शेती आहे, टोमॅटो आहेत, कांदे आहेत, हे भविष्यात मी पाटील बायोटेकवरच घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ऊसासारखं क्षेत्र आहे की एकरी 50 टन ऊस निघतो, तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यावर साधारणपणे 20 टनाची वाढ होते. हे मी स्वतः डोळ्याने बघितलं, म्हणूनच मी हे टोमॅटोचा प्रयोग सिद्ध केलेला आहे. तर साधारणपणे सर्व शेतकऱ्यांनी जर याचं पाटील बायोटेकचं जर तंत्रज्ञान वापरलं तर निश्चितच त्यांना फायदा होईल आणि पैसे पण वाचतील आणि प्रगती पण होऊन जाईल. आजपर्यंत शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून आपला फायदा करून घेतला. त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून पिकांचा किंवा जमिनीचा पोत सुधारायचा असेल आणि भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल त्यांनी डेटाबेस सिस्टीमने पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या अधिकृत वितरकांकडे आपलं नाव नोंदणी करावी आणि या तंत्रज्ञानाचा वापर करावा.